भिडेवाडा बुधवार पेठ दगडूशेठ गणपतीच्या समोर असा पत्ता सांगितला. अहो पण हेच तर बुधवार पेठ आहे. बरं ठीक आहे. पण बुधवार पेठेत भिडेवाडा वगैरे असं काही नाही. तिकडून 100 पावलं चालत गेलात तर दगडूशेठ गणपती. अच्छा ओके. थँक्यू ताई. आज मी भाषण करणार आहे भिडेवाड्यात. थांबकी जरा, आधी कळू तरी दे भिडेवाडा कुठे आहे. काय तर म्हणे भिडेवाड्यात भाषण करणार आहे. 15 वर्ष झाले राहते तिथे मी. भिडेवाडा वगैरे असं काही नाही तिकडे. काय हो तुमच्या ऐकण्यात आहे का? नाही हो, मागाशी सांगितलं ना, मला फक्त विश्रामबाग वाडाच माहिती. नाही माहित हो. बघा पुढे जाऊन चौकशी करा. बरं ठीक आहे. माझा मेकअप खराब व्हायला लागलाय ना मॅम. इथे कसं कोणालाच भिडेवाडा माहित नाही. अगं मेकअप खराब झाला तरी आपण परत करू. पण आज भिडेवाड्यात भाषण करूया. मला काही पण करून भिडेवाड्यात भाषण करायचंय. हो हो आपण विचारूया. आपण लोकेशन वर जायचं का? हो जाऊया आपण. भारतातली मुलींची पहिली शाळा नाही माहिती ते. या मोठ्या मोठ्या साहेब लोक मॅडम लोक शाळेत गेले असतील की हो. आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले किती मोठी माणसं आहेत. हो बरोबर आहे तुझं. पण काहीतरी गडबड दिसते. म्हणजे मला तर वाटतं बाई की आपण चुकीच्या पत्त्यावर आलो. अगं नाही ग, आपण विचारत जाऊया. चला. किती गर्दी आहे हो. आणि या गर्दीत आपल्याला रिक्षा पण मिळणार नाहीये. पण आपण चालत जाऊया. चला. हो ना. पण काय हो बाई, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले कोणालाच कसं माहित नाही. बघूया आपण. आपण मगासपासून खूप चालतोय. जरा आपण विश्रांती घेऊया आणि परत चालायला सुरुवात करूया. या बसा इथे. मला तर असं वाटतं की सावित्रीबाई यायला पाहिजे. मी त्यांना विचारणार, वेअर इज भिडेवाडा. आपण मगासपासून खूप चालतोय. आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया. ये शाली. अय्या साऊ, सावित्रीबाई तुम्ही. मी भिडेवाड्यात भाषण करायला आले. पण इथे कोणीच सांगत नाही भिडेवाडा कुठे. तुम्ही सांगा ना कुठे आहे भिडेवाडा. हो हो हो, दम घे जरा. भिडेवाडा कुठे आहे यापेक्षा तू शिकलीस. तुमच्यासारख्या लेकी बाळी शिकल्या, मोठमोठ्या पदावर गेल्या. हाच माझ्यासाठी भिडेवाडा. आणि काय ग, या भिंतीच्या भिडेवाड्यामध्ये जरा गुदमरल्यासारखं होतं ना. पण मी भाषण पाठ केलंय. मला बोलायचंय. बरं म्हणून दाखव. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते शांतचिंतेने ऐकावी अशी विनंती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 साली पुण्यात दादाराव भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. अगं शार्वी कोणाशी बोलतेस? ती कोणाशी बोलत होती? मी ना सावित्रीबाईशी बोलत होते. चल काहीतरीच काय तुला भास झाला असेल ना. नाही बाई, खरंच बोलले मी. सावित्रीबाई शेठजी असं काहीतरी सांगत होत्या. अच्छा शेठजी. शेठजी म्हणजे महात्मा फुले. सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंना शेठजी म्हणायचे. शेठजी म्हणजे सावित्रीबाईंचे महात्मा फुले. म्हणजे बघा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण गुरु होते महात्मा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरुच्या स्थानी मानत होते. म्हणजे ऐका हा, तुम्ही पण ऐका. बाबासाहेबांचा काळ वेगळा, महात्मा फुलेंचा काळ वेगळा. विचार एक असले ना की शिक्षणाची प्रक्रिया सुरू होते. बाबासाहेब सतत ज्ञान मिळवण्यासाठी धडपडत राहिले. त्यांनी ज्ञान मिळवलं, त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या उद्धारासाठी केला. म्हणून महात्मा फुले म्हणायचे, शिक्षण तुम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवेल.
भिडेवाडा म्हणजे यांना माहितीच नाही. चला साहेब, कुठे आता यांच्या नादी लागता? वेअर इज भिडेवाडा? भिडेवाडा हा एक पडलेला जुना वाडा आहे. रोज भिडेवाडा कुठे आहे आणि मी त्याच्यावरतून मरणाची भांडणं. त्याच्यावर एक केस चालू होती पहिले. अहो, लय लोकांनी आंदोलन केले. आता आम्ही काय आंदोलनच सांभाळत बसू का? बाकीचे पण कामं असतात की. म्हणजे मग आता भिडेवाडा नाहीये का? कधी होईल? नाही, काही सांगता येत नाही. खरं सांगू का, होईल होईल म्हणता म्हणता काही शंकाच नाही. पण तुमच्या आमच्या सारख्यांनी हा विषय धरून बसला पाहिजे. चला, जातो आता, सकाळी यायचं ड्युटी. खोटं बोलला बाई तुम्ही मला. भिडेवाडा मोठा आहे बोललेले. अगं असं निराश होऊ नका. आताच आपल्याला पोलीस काकांनी सांगितलेलं ना, भिडेवाडा मोठा होतोय. पुढच्या वर्षी आपली पूर्ण शाळेची ट्रिप घेऊन आपण येऊया. आता चला. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना